हॅलो, हॅलो. हॅलो. बने साहेब बोलतोय ना हॅलो. दादा? हा, नमस्कार. बोलतोय. नमस्कार. काय विषय झाला माहिती का? आपल्या पैठणच्या एका शेतकऱ्याला आले हॅलो. ₹6 अकाउंटला हम्म. आणि त्यानंतर आपले जे पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला तर मदत भेटू लागली चांगली. पण इथे ना 5-5 झाली मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना. हॅलो, हॅलो. अं, आली का नक्की? हो ना, हो ना. 5-5 झाले पण ते तलाठी वगैरे, तहसीलदार वगैरे पण काम करते. माझं काय म्हणे ऐका ना साहेब, हम्म. त्या म्हणजे ते कुंभमेळ्याला 25,000 करोड रुपयाचं काहीतरी करोड दिलं साहेब. शेतकऱ्यांनी काय बिघडलं हो? हॅलो, हम्म. चालतंय. हॅलो. ऐका ना. मला कुठल्या मला तेवढं जरा एक सगळं नाव कळलं पडतं तर ऐका बरं ना. होईल माझं म्हणजे. काय म्हणणं आहे ऐका ना, उद्या अगर सगळे शेतकरी भोंगळे आले समजा नागा साधू बनून, तर त्यांना मदत भेटली का मग चांगली? हॅलो. नाही नाही, कुणाल मला फक्त माझी विनंती साहेब तुम्हाला की फक्त कुणा ऐका ना. भरणे साहेब, तुम्ही कोणा तुम्ही हा, एक ऐका. चांगली व्यक्ती आहे, पण तुमच्या डोक्यामध्ये इतका ताण आहे साहेब. का बरं माहिती का? माझे हम्म. शेतकऱ्याचे प्रॉब्लेम इतके साहेब, मला सांगा 10-10 एकरला 500-500, 1000-1000 रुपये आलेले शेतकरी लई परिस्थिती आहे. नाही, पण खरं जास्त कसं काय आलं, माहिती कमी आली, जास्त कमी अहो, जास्त आलं पाहिजे खरं. 6-6 रुपये आले काही काही लोकांना. हम्म. तर माझं काय म्हणणं आहे ऐका ना साहेब, हम्म. पण माझं काय बघा, ते समजा ते आपलं कुंभमेळ्याचं 2027ला आहे, त्यांना इतकी मदत साहेब, मग मग शेतकऱ्यांनी म्हणजे ते साधू बनावं का? अंगाला पूर्ण भस्म भोंगळ फिरावं का मग तिथं सांगा बरं आता? त्यांच्या चड्ड्याचा विचार करा, शेतकऱ्याच्या चड्ड्या फाडल्या, शेतकऱ्याच्या बन्याना फाडल्या हो. ऐका ना, आमच्या संभाजीनगर कन्नडला 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली साहेब. हॅलो. हा, बरोबर. ऐकले ते द्राक्षवाल्यांचं ना. आणि हो ना, 2 नाही, नाही. आपल्या कन्नडच्या 2 शेतकऱ्यांनी फाशी घेऊन टाकली माहिती का? इतके प्रॉब्लेम शेतकरी साहेब, पण आता म्हणजे सरकार बघा, भरणे साहेब तुमच्यावर कुठे नाराज नाही. बघा तुम्ही इतक्या वेळे पण फोन उचलतात. बाकी कोणी तहसीलदार, आमदार, कन्नडचे आमदार तर कुठे गेले काय माहिती? कोणीच फोन उचलत नाही साहेब. काय सांगावं तुम्हाला? तुम्ही एकमेव व्यक्ती अशी जे फोन उचलतात आणि त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद बरं का. चालतंय एक चालतंय, ठीक काय आहे. माहिती भरणे साहेब ऐका ना, म्हणजे हम्म. शेतकऱ्यांनी साधू बनावं का? मग नंतर खायला पण भेटणार आहे काय मग? मग ते पण केळाचा तुम्ही पाला ऐका ना, मला वाटते ऐका ना, याचा मला मला एक तुम्हाला विनंती माझी की फक्त जर तुम्ही मला फक्त जर ते त्याचं कुठलं नाव आणि कुठलं कारण का आता आपण मदत तर बऱ्यापैकी आपण सुरू केली, गॅजेट तर सरकारने काढले. बरोबर. आणि असं कुठं असलं तर मला राहिलं असं मला सांगा, आपण तिथे लगेच आपण तिथं मी तहसीलदारशी बोलतो, कलेक्टरशी बोलतो लगेच मी. तुम्ही बोलू शकता. मला माहिती आहे म्हणून बघा, एक मी काय म्हणतो तुम्हाला, एक मी महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी पुत्र आहे, जे तुम्ही आहे. बाकी ना पुरे असे निपत्र पैदा झाले, मंत्री-बिंत्री साले यांना काही घेणं बी नाही. चालतं, मला तेवढं फक्त प्लीज नाव तुम्ही आणि द्या साहेब म्हणून तुमच्यावर म्हणजे. फार लोड आहे बरं का, म्हणजे कृषी मंत्री घेतलं ना, पण तुमचं बॅड लक आहे. का तुमच्या वेळेसच असं दुष्काळ आला. नाहीतर तुम्ही फार मदत केली असती. परिस्थितीला सामोरं जायचं, आपण काय करू शकतो यापेक्षा दुसरं सामोरं जायचं, आता समोर आता काय करायचं तेच आपण. म्हणा, आता माझा काय विचार आहे माहिती का? अगर हम्म. शेतकऱ्यांना मदत नाही भेटली ना साहेब, मी मी ना फक्त म्हणजे चड्डी घालणार आहे आणि ते पूर्ण अंगाला भस्म लावून आंदोलन करणार आहे आता. मी साधू चालतं बनून मला सगळे शेतकरी साधू बनून द्या. त्यानंतर बघू ना, उपाशी मात्र देश जे जे शेतकरी बापाला मदत करू शकत नाही, ते सरकार ते काय कामाचं हो? मला फक्त माझी एक विनंती, तुम्हाला कुठल्या तालुक्यात राहिले मला फक्त कलेक्टर पूर्ण मला जर तालुका पत्र. उद्या ऐका ना, मी तुम्ही रात्रीच फोन उचलता, हरकत नाही, विषय नाही. पण साहेब एक सांगू का? हम्म. यू आर अ ग्रेट मॅन बरं का. मला तुमची चालतं. जात माहिती, तुमची काही माहिती, तुमची अवकात माहित नाही. पण साहेब खरंच तुम्ही फोन उचलता. बाकी पुरे यांना ना शब्द द्यायला नाही भाऊ साहेब. इलेक्शनला बोकडे आणले लोकांनी, 10-10 बोकडे आणले. म्हणजे चालतं. 2 लाखाचे बोकडे आणू शकतो, पण तो माणूस शेतकऱ्याला 2,000ची मदत करू शकतो. याचं लई वाईट वाटतं. थँक्यू सर, चालतं. थँक्यू. चालतं. ओके दादाला ओके. पण सांगा ऐका ना, हा. दादाला पण सांगा शेतकऱ्याला दान द्या. बाकी काही बघा, जय जवान जय किसान पदवीधर. अहो साहेब, काय झालं माहिती का? हम्म. काही काही अशा संस्था आहे मोठ्या ग्रँडेड, जे ना मुलांना नोकरी लागते, पण तरी पण ते संस्थेला का 20 लाख दे रे, 15 लाख दे रे, 20 लाख दे. म्हणजे पदवीधरांनी पण आत्महत्या करावं का? हम्म. लय अवघड विषय आहे बरं का सर. बोलतो मी दादाशी, सांगतो, ओके, बोलतो. ओके. मग ओके. दादाला भेटून देता का मला? नक्की देतो भेट, ते पाटील नक्की देतो. दादा ते दादा म्हणजे कोण आला बाई, पागल आणला म्हणतो दादा. नाही नाही नाही, भेट तसं नाही, ओके, दादांचं काय नसतं, तसं नसतं ओके, काय. ओके.